नाश्त्याला मम्मीनं सीझन स्पेशल आंब्याचा शिरा केला. टेस्ट करून बघूया कसं झालं. छान झाला. सगळ्यात पहिल्यांदा शिरा खावरून घेतला, परत कामाला लागले. माझ्या माऊला 4 पिल्ले झालेत, क्यूट आणि सुंदर. त्यांच्यासाठी घर बनवायचं होतं. 4-5 दिवस घर बनवायचं असं वाटलं, तर मी घर बनवायला घेतलं आणि बघा किती सुंदर घर बनवलेलं आहे मी आणि मम्मीनं. आणि माऊला तर खूप आवडलं. माऊ सारखी घराच्या आत जायची. मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं आमच्या माऊचं घर? आणि माऊला पण खूप आवडलं. आमची माऊ आता बालबच्चावाली झालेली आहे. आता ती सगळी तिची फॅमिली घेऊन त्या घरात राहते. आधी ती तिची बाळं घेऊन माझ्या अंथरुणात झोपायची, म्हणून त्यासाठी आम्ही घर बनवलं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बनवणार आहोत चुलीवर ग्रेव्ही. तर आज आपण सगळा मेनू चुलीवर बनवणार आहोत. चिकन आज शिजायला घातलेलं आहे आणि आता इथं ग्रेव्ही करून घेऊया. मसाला मारून पहिले सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा चिरून कांदा चिरल्यानंतर आपण पुढची प्रोसेस चालू करूया. तर आजचा पण बेत संध्याकाळीच होत आहे आणि तो पण माझ्या हातचा स्पेशल. दोन मी तेल टाकलेलं आहे आपण. आणि तर कांदा टाकून घेऊया. कांद्याला चांगलं गोल्डन होतं भाजायचं, तळायचं. छोडी हलवायला काहीतरी. मला माझा कांदा करपवायचा नाही म्हणून मला माहिती लगेच करपणार नाही, पण रिस्क कशाला घ्यायची. तिला गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर भाजायचं. तर हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची. सगळ्यात पहिल्यांदा कांदा तरी भाजायला पाहिजे. एक मिनिट चमचे डर लागता. मला ह्याला भीती वाटते की असं उडू नये. हे अनमोलच असतं की मी कधीतरी करते. आणि ते पण चिकन म्हणजे स्पेशल डे नाहीतर चिकन असेल तरच. एवढं कर.
हे अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण ह्याची पुढची प्रोसेस करून घेऊया. घाईत राहू द्या पुढची प्रोसेस. तर हे बघा कसं झालंय मस्त पेस्ट झालेलं आहे. आता ह्याला तेल सुटायला चालू आहे. तर ही घरी बनवलेला काळा मसाला आहे. 2 चमचे टाकून घ्यायचे. मला खूप तिखट आवडतं. ही चटणी मी घरीच केलेली आहे. चटणी पण 2 चमचे टाकून घ्यायची. आता ह्याला तेल सुटायला केलंच आहे. वास पण खूप छान येत आहे. मसाला यामध्ये मटन मसाला टाकून घेतलेला आहे. हे चिकन आम्ही गॅसवर शिजवलेलं आहे. ह्यात आम्ही मीठ हळद टाकलेली आहे. मटन मसाला पण टाकलेला आहे आणि ह्यात पण आपण मटन मसाला टाकून घेतलेला आहे. हळून घेऊया. टाक चिकन टाकून घेतलेला आहे. वास खूप छान येते आणि डोळ्यात धूर घ्यायला गेलेला आहे. मस्त पैकी मम्मी हलवून घेऊ. तर यात शिजवतानाच मीठ टाकलेलं आहे म्हणून परत मीठ टाकायची गरज नाही आहे. आणि तोंडाला पाणी खूप सुटलेलं आहे. अरे रे रे किती छान मस्त कलर बी आलेला आहे आणि वास पण खूप छान येतोय. टेस्टला बघूया थोड्या वेळाने. तर भाकरी झालेली आहे. मस्त गरम गरम भाकरी फ्राय खाऊया. वास मस्त वास यायला लागलाय. तर मला तोंडाला पाणी सुटले. तुम्ही बिया खायला असा आमचा रात्रीचा बेत छान. आणि तुम्ही कांदा आणि टमाटर कापून घेतलेला आहे. तर इथं मस्त घेतलेला आहे. तो भाकरी कांदा आणि मस्त फ्राय घेतलेला आहे. फ्राय चुलीवरचं भाकरी चुलीवरची अप्रतिम खायचं खूप छान. आपण खाऊन बघूया. खूप छान झालं. बरोबर आपण मम्मीला टेस्ट करायला देऊया. घेत नाही जाऊ द्या. तुम्ही घ्या. मी जाऊ द्या.